घरच्या घरी बनवलेला ताजा खमंग दाबेली मसाला घालून बनवलेली ही दाबेली गाड्यावर मिळणाऱ्या दाबेलीला सुद्धा फील करेल एवढी चविष्ट आहे. कमीत कमी मेहनत आणि थोडके साहित्य वापरून बनवलेली ही दाबेली रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दाबेली मसाला बनवण्यासाठी 2 टेबलस्पून मी धना घेतलेला आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा सौंफ, 1 स्टार फूल, मोठी विलायची, 8 ते 10 मिरे घेतलेले आहे, 2 तेजपान घातलेले आहे, 1 कलमीचा तुकडा, 5 ते 7 लवंग घेतलेले आहे आणि दगडफूल घेतलेला आहे. हे मसाले अगदी मंद आचेवर आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहे. मसाला जास्त भाजायचा नाही, नाहीतर कडवट होऊ शकतो. मसाले खमंग भाजून झालेले आहे. आता प्लेटमध्ये काढूया. याला गार करायचं आहे. यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे. एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया. मसाले आता पूर्णपणे गार झालेले आहे. मिक्सरमध्ये घालायचे आणि याची बारीक अशी पूड करायची आहे. पण त्याआधी मी लाल तिखट घालते आहे. इथे मी पॅकेटचं लाल तिखट घालते आहे. यामुळे मसाल्याला रंग छान येतो आणि मसाला खूप जास्त तिखट होत नाही. तर इथे बघू शकता मसाला बनवून तयार झालेला आहे. हा ताजा घातलेला मसाला घालून एकदा दाबेली जर तुम्ही बनवली ना तर गाड्यावरची दाबेली तुम्हाला कधीच आवडणार नाही, माझी गॅरंटी आहे. आता एका पॅनमध्ये मी 1 ते 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. दाबेली मसाला 2 चमचे घालायचा आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी मंद आचेवर आपल्याला हे सर्व परतायचं आहे. लाल तिखट असल्यामुळे लवकर जळून जातं, त्यामुळे गॅसची फ्लेम लो करायची किंवा बंद केली तरीही चालेल. यामध्ये आता भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाणे व्यवस्थित परतायचे आहे. शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहे, त्यामुळे खूप जास्त भाजायचे नाही. अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिट परतायचे आहे. यामध्ये 2 टेबलस्पून मी साखर घातलेली आहे. यामुळे शेंगदाणे कुरकुरीत होतात आणि छान चव येते. आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये बाजूला काढून गार करून घेऊया. गार झाले की हे अजून कुरकुरीत होतात. परत एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की गॅस बंद करायचा. यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा भाजलेल्या धन्याचं पूड, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पूड, 2 चमचे दाबेली मसाला आणि 1 चमचा काळं मीठ घातलेलं आहे. आता गॅस ऑन करायचा आणि मंद आचेवर हे 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. लगेच यामध्ये पाणी घालायचं, मसाले जळणार नाही याची काळजी घ्यायची. आता यामध्ये आपल्याला चिंचगुळाची चटणी घालायची आहे. एकतर तुम्ही घरी तयार करू शकता किंवा रेडीमेड जी चिंचगुळाची चटणी मिळते किंवा खजूर चिंचेची जी चटणी मी वापरलेली आहे तशीही तुम्ही वापरू शकता. यामुळे तुम्ही दाबेली झटपट तयार करू शकता, कारण आपण कमी मेहनत घेऊन थोडक्या वेळेमध्ये ही तयार करतो आहे. तर यासाठी तुम्ही काही जिन्नस बाहेरून विकत आणले तरीही चालतील. तर इथे जी दाबेली आपण तयार केलेली आहे, मसाला तयार केलेला आहे, तुमच्या लक्षातच आलं असेल यामध्ये जे आपण मसाले घातलेले आहे ते सारखेच आहे. प्रत्येक जे जिन्नस आपण तयार केलेला आहे तर त्यामध्ये सारखेच मसाले घातले जातात. पण जो मसाला पण घातलेला आहे ना, त्या मसाल्याचा स्वाद अप्रतिम लागतो. गाड्यावर जी तुम्ही दाबेली खातात त्यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट लागतो. तर बघू शकता इथे बटाट्याचा मसाला सुद्धा तयार झालेला आहे. आता दाबेलीमध्ये घातली जाणारी तिखट चटणी बनवूया. यासाठी 2 चमचे लसण आल्याची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट घालून याची चटणी तयार करायची आहे. तुम्ही इथे फक्त लसण आणि मिरचीची चटणी सुद्धा तयार करू शकता. यानंतर आपल्याला एक चिंचेचं पाणी तयार करायचं आहे. त्यासाठी खजूर चिंचेची मी चटणी घेतलेली आहे. यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालून याला पातळ करून घ्यायचं आहे, कारण ही चटणी पातळच असते. यामध्ये भाजलेल्या धन्याचं पूड, भाजलेल्या जिऱ्याचं पूड घालायचं आहे, थोडं लाल तिखट आणि थोडा दाबेली मसाला घालायचा आहे. मसाले अगदी थोडे थोडे घालायचे आणि याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. दाबेली बनवताना जी चिंचगुळाची चटणी वापरली जाते ती याच पद्धतीने पातळ असते. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, एवढीच पातळ करायची आहे. आता दाबेली मसाला लावून घेऊया. तर त्यासाठी एका पसरट प्लेटमध्ये आपण बटाट्याचा जो मसाला बनवलेला होता तो पसरवून घ्यायचा आहे. यावर कच्चा चिरलेला कांदा घालायचा आहे. सोबतच डाळिंबाचे दाणे घालते आहे. डाळिंब हे कंपल्सरी आहे. दाबेलीमध्ये डाळिंब घातल्यामुळे खूप छान चव येते. वरून थोडा आपल्याला दाबेली मसाला घालायचा आहे. बारीक चिरलेला हिरवा पातीचा कांदा घातलेला आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. यानंतर तयार केलेला मसाला शेंगदाणा घालूया. हा मसाला शेंगदाणा स्नॅक्स म्हणून खायला तसाही खूप छान लागतो, नक्की करून बघा. तर इथे दाबेली मसाला बघू शकता तयार झालेला आहे. एकदा या पद्धतीने दाबेली मसाला एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता दाबेली तयार करूया. तर पावभाजीसाठी जे पाव मिळतात किंवा दाबेलीसाठी जे पाव मिळतात ते घ्यायचे आहे. मध्यभागून याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर पूर्णपणे कट करायचं नाही, अर्ध्यापर्यंत मी कट केलेला आहे. आता आपल्याला सर्वप्रथम लावायची आहे चिंचेची चटणी. तर चिंचेची चटणी आपल्याला छान आतमध्ये पूर्ण बाजूने लागली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला लावायची आहे. यामुळे या दाबेलीला खूप छान चटपटीत अशी चव येते. आता जी एक साईड आहे त्या एक साईडला आपल्याला लावायची आहे. जी तिखट चटणी आपण तयार करून घेतलेली होती ती घालायची आहे. तर ही चटणी लसण आणि मिरचीपासूनच तयार केली जाते. मी लसण आल्याची पेस्ट वापरून तयार केलेली आहे. तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता, दोन्ही पद्धतीने छान लागते. आता बटाट्याचा जो मसाला पण तयार केलेला होता तो पावच्या आतमध्ये भरायचा आहे आणि मस्त भरपूर मसाला भरायचा, दाबून दाबून भरायचा आहे. तर इथे बघू शकता मी मसाला भरून घेतलेला आहे. आता यामध्ये मसाला शेंगदाणा जो पण तयार केलेला होता हाही घालायचा आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे.
तुम्ही पातीचाही घालू शकता किंवा सुका कांदाही बारीक चिरून घालता येईल. आणि अनारदाना डाळिंबाचे दाणे घालायचे आहे आणि परत एक लेअर आपल्याला मसाल्याची घालायची आहे. आणि आता आपल्याला पाव या पद्धतीने बंद करायचा आहे. वरील बाजूने सुद्धा आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे, कारण आपण याला शेव लावणार आहोत, त्याचबरोबर मसाला शेंगदाणा लावणार आहोत. त्यासाठी तो व्यवस्थित चिटकावा यासाठी वरून सुद्धा मी मसाला लावते आहे. आणि यामुळे जी दाबेली आहे ती सुद्धा खूप चविष्ट लागते आणि दिसायलाही खूप छान दिसते. तर मसाला बघू शकता मी तीनही बाजूनी लावलेला आहे, मागील बाजूनी नाही लावलेला आहे, फक्त 3 बाजूनी पुढील जी 3 साईड आहे त्याला लावायचं आहे. आता आपण दाबेलीला तव्यावर भाजून घेऊया. यासाठी तव्यावर मी बटर घातलेलं आहे. बटर थोडं विरघळायला लागलं की यावर आपल्याला दाबेली घालायची आहे आणि मस्त गरम आणि कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. तर मसाल्याला जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे. मसाला जर खूप भाजून कोरडा झाला तर याला पण शेव लावणार आहोत, शेंगदाणे लावणार आहोत, ती व्यवस्थित चिकटणार नाही. फक्त दोन्ही बाजूनीच याला व्यवस्थित भाजायचं आहे आणि मसाल्याला थोडंफारच भाजायचं आहे, जास्त वेळ भाजायचं नाही. तर बघू शकता दोन्ही बाजूनी मी व्यवस्थित याला भाजून घेते आहे. तर ही गरमागरम घरी बनवलेली दाबेली अतिशय चविष्ट लागते. गाडीवर मिळते त्यापेक्षा सुद्धा चविष्ट लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघू शकता मी तिन्ही साईड आहे त्या बाजूनी थोडं थोडं भाजून घेते आहे, पण मसाल्याला जास्त वेळपर्यंत भाजू नका, नाहीतर याला आपण जो वरून मसाला लावणार आहोत तो अजिबात चिकटणार नाही. तर इथे या पद्धतीने मी मंद आचेवर दाबेली व्यवस्थित शेकून घेतलेली आहे. दाबेली ही गरम गरम खायलाच खूप मजा येते, त्यामुळे जेव्हा गरम असेल तेव्हाच याला लगेच मसाला लावायचा आहे आणि लगेच खायचं आहे. खूप भन्नाट लागते चवीला. आता या दाबेलीला आपल्याला वरून मसाला लावायचा आहे. तर वरून जो मी बटाट्याचा मसाला यासाठीच लावलेला होता, कारण वरून आपल्याला शेव लावायची आहे. तुम्ही नॉर्मल शेव सुद्धा लावू शकता किंवा मी इथे भुजिया शेव वापरलेली आहे. यामध्ये पुदिनाचा फ्लेवर खूप छान येतो, म्हणून भुजिया शेव जर असेल तर भुजिया शेवच लावा. त्यामुळे दाबेलीला चव खूप छान येते, पुदिनाचा छान फ्रेश फ्लेवर येतो. सोबतच डाळिंबाचे दाणे लावायचे आहे. वरून जे आपण शेव, शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे लावतो आहे ते व्यवस्थित चिकटावे यासाठी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर जेव्हा आपण दाबेली भाजत असू त्यावेळी फक्त पावच्या साईडनी जास्त भाजायची आहे. मसाला ज्या बाजूनी लावलेला आहे, म्हणजे आपण बटाट्याचा जो मसाला लावलेला आहे ना, तो जास्त भाजायचा नाही. तो जर खूप भाजला गेला तर त्याची वरची लेअर कडक होऊन जाते आणि जी आपण शेव लावलेली आहे, डाळिंब आणि शेंगदाणे लावलेले आहे ते व्यवस्थित चिकटल्या जात नाही, सुटून बाहेर येऊन जातात. तर इथे ही ताजी ताजी गरमागरम खमंग मसाल्यामध्ये बनवलेली दाबेली तयार झालेली आहे. ज्या ज्यावेळी तुमच्याकडे कुठली छोटी मोठी बर्थडे पार्टी असेल, किटी पार्टी असेल किंवा बीसीची पार्टी असेल, अशा वेळी जर तुम्हाला एखादं असं स्नॅक्स बनवायचं आहे जे तुम्ही बनवून ठेवू शकता, कारण कसं असतं बऱ्याच वेळा कार्यक्रम असला म्हणजे वेळेवर बनवायला आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो किंवा वेळही नसतो. अशा वेळी तुम्ही ही दाबेली बनवून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. वेळेवर तव्यावर गरम केलं की गरमागरम सर्व करू शकता. यामुळे तुमचा वेळही वाचेल, मेहनत सुद्धा खूप कमी लागते आणि चवीलाही अतिशय भन्नाट लागतो. जो खाईल तो तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, माझी गॅरंटी आहे. नक्की ट्राय करून बघा. दाबेलीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करा. अशाच भन्नाट रेसिपी पुढेही बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे तेही दाबायला विसरू नका. ही रेसिपी हिंदीमध्ये बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा हिंदी या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. लवकरच भेट होईल. तोपर्यंत धन्यवाद.